शिवशक्ती बँकेमुळे बार्शीकरांना अमृत अनुभव. शब्दब्रह्म, स्वरब्रह्म, नादब्रह्मातून परब्रह्माची आराधना करणाऱ्या ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांच्या आध्यात्मिक अंतप्रेरणा जागविणाऱ्या वाग्यज्ञ सोहळ्याची सांगता. माणसांनी जरी हे सांगायला सुरुवात केली असती तरी ते सगळ्यांना आवडलं असतं. मुख्याने मग थोडंफार बोलता येणाऱ्या माणसांनी ते सांगितलं तर ते आवडतंच. पण याचं सगळं श्रेय संत परंपरेला आहे, संतांच्या वाङ्मयाला, साहित्याला आहे. आणि ते सगळं साहित्य आपल्यापर्यंत घेऊन आलेल्या भागवत संप्रदायाला, वारकरी संप्रदायाला आहे. कधी कधी आपण अकारण पुण्यवान ठरतो, तसं मी पुण्यवान ठरतो. कारण माझा जन्म पंढरपूरचा आहे, माझं घर पंढरपूर. आणि जन्माला आल्यापासून कानावर दुसरं काही पडलंच नाही. हरिभक्ती, हरिचिंतन, अनेक अभ्यासू अशा विद्वान लोकांची प्रवचन, वारकरी संप्रदायातल्या श्रेष्ठ अशा संतांची कीर्तन, प्रवचन आणि शहरातलं वातावरण. माझा जन्म झाला त्या काळात त्याला शहरही म्हणण्यासारखी स्थिती नव्हती, पण पंढरपूरचं वातावरण भक्तिमय. त्यातही मी दुसऱ्या अर्थाने पुण्यवान असं ठरलो की ज्या सरकारी दवाखान्यात माझा जन्म झाला त्या सगळ्यात आईच्या कुशीत मला ठेवल्यानंतर 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं झाली असती, त्या दवाखान्यात कोणाला तरी हुडकत एक वारकरी नाली होती, खेड्यातली होती. आणि ती वारकरी नाली आणि दारातच माझ्या आईची कॉट होती. आणि तिने बघितलं, ते म्हणाले पोरगा झाला. माझी आई म्हणाली बघ. तिने कर्मठीचं 1 रुपयाचं नाणं काढून माझ्या हातात दिलं. त्यामुळे मला पहिला रुपया वारकऱ्याकडून मिळालेला. आणि मग आता जेव्हा मी ते ऐकत होतो तेव्हा कळत नव्हतं, पण आता मला कळतं की तो रुपया पांडुरंगाचाच आशीर्वाद आहे. आणि त्या रुपयाशी इमान ठेवायचं असेल तर संत साहित्यावरती कालानुकूल आपल्याला बोललं पाहिजे. ज्ञानदेवांचं पसायदान, नामदेवांचं पसायदान, तुकोबांचं पसायदान. तर प्रश्न आता विचारला काल डॉक्टर प्रकाश रावांनी मला विचारलं की पसायदान म्हणजे नेमकं काय आहे. ज्ञानदेवांचं पसायदान आम्हाला माहिती आहे, पण नामदेवांचं आम्ही कधी पसायदान असं विचारच केला नाही, तुकोबांचाही केला नाही. तर मुळात पसायदान हा शब्द पायस दान असा वापरला की आपल्याला लगेच कळतं. ज्ञानदेवांनी तो वापरला अशासाठी की संपूर्ण ज्ञानेश्वरीचं लिखाण करताना, लिखाण हा शब्द सुद्धा फार बोजड आहे. ज्ञानेश्वरी अवतरित होत असतात. ज्ञानदेवांचा जो भाव आहे तो मी हा वाणीचा यज्ञ करतो आहे असा. आणि आपल्या यज्ञ संस्कृतीमध्ये यज्ञ जेव्हा फलद्रूप होतो, पूर्ण होतो, त्याची पूर्णपणाने सकारात्मक सांगता होते, तेव्हा यज्ञपुरुष प्रकट होतो आणि एक प्रकारची खीर कलशामधून तो यज्ञाच्या कर्त्याला देतो, यजमानाला म्हणून त्याला देतो. दशरथाने जो यज्ञ केला होता त्यात प्रकट झालेल्या यज्ञपुरुषांनी दशरथा घे हे पायस दान असं म्हणून जी खीर दिली आणि ज्यातून राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे जन्माला आले. म्हणजे यज्ञाचं फळ जे आहे, प्रसाद जो आहे, त्याला पायसदान म्हणतात. पसायदान तेच आहे. वाग्यज्ञ केला, माऊली केला आणि वाग्यज्ञाच्या प्रसन्नतेतून मला हे पायस, हे पसाय मिळावं, असं दान मिळावं, ते जे मिळतं त्या दानाला पसायदान. नामदेव महाराजांनी जे मागितलं, मागणं मागायचं आणि त्याच्या बदल्यात दान मिळतं आपल्याला.
ते काल आपण पाहिलं. सर्व संतांनी असं जे त्यांच्या सगळ्या तत्वज्ञानाचं सार ज्या मागण्यामध्ये एकवटलंय ती सगळी पसायदान आहे. प्रचलित माऊलींचं पसायदान आहे, पण पसायदान याचा अर्थ वाणीनी केलेल्या यज्ञातून प्रकट झालेल्या यज्ञ पुरुषाकडून म्हणजे सद्गुरू म्हणा, परमेश्वर म्हणा, त्यांच्याकडून मिळालेलं कृपेचं दान आहे. विश्वरूपाने ते दिलेलं आहे. विश्वेश्वर राव त्याने ते दिलेलं आहे आणि त्यामुळं ती खीर कशाची आहे तर कल्याणाचीच आहे. असं जगद्गुरु तुकोबारायांचं सुद्धा एक पसायदान आहे, ते आपण पाहणार आहोत. पण अनेकांना असं वाटतं की पसायदान म्हटलं की माऊलींचं, आणि ते काही चूक नाही, कारण का तसंच प्रसिद्ध आहे. अशा 3 दिवसीय पसायदानाच्या सगळ्या उपक्रमाला काल जसं मी म्हटलं की त्या रांगोळीपासून सकारात्मक भाव तयार होतो. तर आज ज्या आमच्या बहिणींनी ही रांगोळी काढली त्यांच्यासोबत आणि त्याचं अभिनंदन नाही केलं, खरोखर छान आहे. तर माझ्या सगळ्या भगिनींना मी सांगतो की रांगोळी करण्याची प्रथा विसरू नका. संस्कार भारतीसाठी काढता आली तर काढा, 12 14 ओळी त्याची करता आली तरी करा, तुम्हाला जे फॉर्म्स आवडतात त्यातली करा. पण घरातल्या प्रत्येक स्त्रीला जर एकापेक्षा जास्त असतील, नणंद, भावजया, सून, सासू, जावा, तर दिवस वाटून घ्यायचे, पण रोज एकीने दारात सडा टाकून रांगोळी काढायची. त्याचा परिणाम काय होतो तर रांगोळी काढत असताना ज्या तऱ्हेनं त्या स्त्रीचं बॉडी पोश्चर राहतं, म्हणजे फक्कत म्हणून रांगोळी काढता येत नाही. लोळत मस्त बसले, आराम खुर्चीत बसले, खुर्चीत बसले रांगोळी काढताय. रांगोळी काढण्यासाठी शरीर एका विशिष्ट पद्धतीनं बसवावं लागतं. तसं बसवण्यामध्ये तळपाय, टाचा, पिंढऱ्या, गुडघा, कंबर, बोट, मनगट, खांद्याचा ढोपरा, कोपरा, खांदा या सगळ्यावर एक विशेष प्रकारचा ताट येतो. आणि पिंढऱ्याला तर दुसरी किडनी म्हटलंय, दुसरं हृदय म्हटलंय मेडिकल सायन्सने. आणि याचा त्या शरीरामध्ये एक सिक्रेशन असतं सकारात्मक, ते व्हायला मदत होते. 1 2 रांगोळी काढत असतानाचा जेवढा कालावधी आहे 16 टिपके, 19 ओळी, उभी रेष, आडवी रेष, मग त्यात कापण्या किंवा त्यात गोल, हे सगळं करत असताना त्या स्त्रीचं त्या रांगोळीच्या चित्रावरती जे मन एकाग्र होतं ते तिचं ध्यान असतं, मेडिटेशन असतं. त्यामुळं एरवी आपल्याला संसाराच्या कटकटीमध्ये मुद्दा हा व्यायाम करता येत नाही. आपली ज्या पद्धतीची संस्कृती आपण बदलली आहे स्वयंपाकघरातली, त्यामुळं सहज होणारा जो आपल्या आई आजीला झाला व्यायाम तोही होत नाही. आता किचन कट्ट्यामध्ये ड्रॉवर असे असतात की बोट लावल्याने ड्रॉवर बाहेर येतं, ते ओढायच्यासाठी सुद्धा कट्टा नाही. पूर्वी आपल्याकडे फळ्यांवर डबे ठेवलेले असतात, कशात डाळ असे, कशात तांदूळ असे, कशात गहू असे, आणि दळायला द्यायचं असेल किंवा रांधायला काढायचं असेल तर ती बाई उभारत होती, टाचं उचलत होती, हात वर करत होती, ते ओझं उचलत होती, त्यात तिचं ताडासन व्हायचं आणि बॉडी सगळी स्ट्रेस होऊन रिलॅक्स झाल्यामुळं ती ताजी करायची. दळणं जेव्हा केलं पुरुषांनी टाळ्यावर दळतो, बायकांनी आजही घरी जातं आणून दळलं पाहिजे, म्हणजे जात्याची घरघर सोडली, दुसरी घरघर आपोआप समजेल. पण एक जातं, आमच्या बहिणाबाई तर म्हणतात की हे कसले तुमचे मराठी शब्द आहेत,
ज्यातून पीठ येतं त्याला जातका म्हणतात, शिकलेले लोक त्याला घरोटा म्हणतात. आपल्याकडे खानदेशी घरोटा. जात हा एक व्यायाम प्रकार असा आहे की ज्यामुळं लग्न व्हायच्या आधी तर दळण दळावंच, पण लग्न झाल्यावरही प्रसूतीच्या अवस्थेमध्ये पोहोचेपर्यंत खरं तर 5व्या-6व्या महिन्यापर्यंत सुद्धा दळण तर दळलं. पुन्हा सगळ्या डॉक्टरांची क्षमा, तर सिझेरियन करावं लागलं. आता वाटत बघायची नाही, इन्स्टंट आहे. नाही काही जण तर खुड्यासाठी मुहूर्त काढतात. नाही परवा अमावस्या आहे तर आजच ओळखता येते. तर त्यांनी जे ठरवलंय ना, अमावस्ये दिवशी जन्मण्यात काय चूक आहे? तुकोबारायांच्याकडे चाललाय हा विषय. तुकोबाराय म्हणतात अमावस्याही भगवंताने निर्माण केले, पौर्णिमाही भगवंताने निर्माण केली. तर खुड्यासाठी डोक्यात कल्पना ठेवणार. आपल्याला सगळ्यात प्रिय काय? बार्शीकरांना माहित नाही, माझं स्वतःच सांग. मला पैसा सगळ्यात प्रिय आहे, लक्ष्मी प्रिय आहे. मग माझ्या आयुष्यात सगळ्यात प्रिय असणाऱ्या लक्ष्मीचं पूजन मी वर्षात एकदा करतो. ती पौर्णिमा असते की प्रतिपदा असते की अमावस्या असते. मग अमावस्येला लक्ष्मी पूजन चालू शकतं. आणि काची कामकोटी पीठाच्या शंकराचार्याने मला असं म्हटलं होतं, तिथे कोणतीही असो, सूर्य डोक्यावर आला म्हणजे दुपारचे 12 वाजले की तो शुभ मुहूर्त संपला. पण तुकाराम महाराज त्यापुढे जाऊन सांगतात की जो विठ्ठलाचा भक्त आहे त्याला मुहूर्त बघायची गरजच नाही. तो चालायला लागला की शुभ मुहूर्त, बोलायला लागला की शुभ मुहूर्त. असो जात हा एक व्यायाम. धुणं आता खट खट वॉशिंग मशीन, ठाक 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 चालू. पिळणं, झटकणं, वाळत घालणं. मी तुम्हाला जुन्या जमान्यात जात सांगत नाही माझ्या आई बहिणी, पण घरातल्या घरात जे व्यायाम प्रकार होते ते सगळे आम्ही बंद केल्यामुळं बहुतांशी महिलांमध्ये अकाली कंबरदुखीचा त्रास वाढला. अकाली खांदेदुखी आहे, फ्रोझन शोल्डर आहे, डिलिव्हरीच्या समस्या आहेत, महिना येण्याबाबतीतले प्रश्न आहेत. हे सगळे या सगळ्या व्यायाम प्रकारांमधून म्हणून रांगोळी काढली ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्या मागे इतकं विज्ञान आहे. असो तर उद्यापासून रांगोळी, दळण, जेवढं जमेल तेवढं. काही नाही जमलं तर निदान आम्ही फुगडी खेळणं बंद केलं. आम्ही नागपंचमीला धुळ्यावर चढणं बंद केलं. आम्ही कोणत्याही मंगळागौरीच्या वेळेला आम्ही टोळी बोलवतो. इथे नाच करून दाखवला जाईल. 10 बायका येतात, मंगळागौर आपली दाखवायची आपल्याला, पण एक टोळी येते, कॉन्ट्रॅक्ट येते, नाचून दाखवते आणि आपण त्यावेळी फक्त फराळ करत राहतो. हे सगळं आपल्या परंपरेत होतं. चालू ठेवा जेवढं शक्य आहे तेवढं चालू. त्यांचे त्या मुलींचे आभार मानतोय मी, त्याचं कौतुक करतो. सूत्रसंचालन फार छान केला, दोघांकडून केलं. ताई सर त्यांचेही आभार मानतो. थोड्या त्या दडपणामध्ये होत्या, पण बार्शीमध्ये दडपण घेतल्यासारखं दाखवायचं असतं, पण दडपण घ्यायचं नसतं हे त्यांनी मला शिकवलं. मी त्यांना म्हटलं होतं की माझ्या विषयाच्या संदर्भात काही बोलायचं नाही. तेवढाच इंडियन पिनल कोड लक्षात ठेवला आणि त्या संतांविषयी सगळं बोलून घेतलं की जे मला बोलायचं होतं. तरी पण लायन्स रोटरी क्लब वाल्यांपेक्षा छान सूत्रसंचालन केलं. इथे शेरोशाहीत इतका जीव खातात की त्याला आपला श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे का असं वाटतं. त्यांचेही आभार. फेसबुकवर लाईव्ह होत आहे, अनेकांनी तेही पाहिलंय, त्यांच्याही प्रतिक्रिया आल्या. या सगळ्यांचा आभार. पत्रकारांनी टाकलेला अशोकराव मला ते व्हॉट्सअपवर पाठवलं.
एका गोष्टीबद्दल मात्र क्षमा मागतो आणि विषयाकडे जातो. अनेक जणांनी असं म्हटलं की आमच्या घरी या, थोड्या वेळ चहा तरी घ्या, नुसतं तरी घ्या, जाता जाता माझ्या स्वतःच्या काही मर्यादांमुळे मला ते करता आलं नाही. पण तुमचा अनादर करायची इच्छा नव्हती. तुमचं प्रेम कळत होतं. पण मी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, होण्याची शक्यता नाही, कारण का आपल्याकडे शहाण्या लोकांना सत्तेत पाठवत नाही. त्यामुळे मी जाणं काय देणार होतो मी, आणि तुम्ही का प्रेमाने बोलवत होता? ना तुमची बदली करू शकतो, ना तुमचं प्रमोशन, ना कुठल्या माणसाला सांगून तुमच्या मुलामुलीसाठी चांगली नोकरी, काही नाही. पण केवळ शब्दांच्या नात्यांवर आपण जोडले गेलो. आणि जगद्गुरु तुकोबाराय हे सांगतात, आमच्याकडे धन दुसरं काही नाही, आम्हा घरी धन शब्दांची चढत नाही. शब्दांनी आपण जोडले गेलेलो आहोत. पण मला नाही येता आता अनेकांच्याकडे कोणी जेवायला बोलवलं, तुमची क्षमा मागतो. शेवटचा आभार आहे. रोज मला जे रात्रीचं जेवणात भाकरी भाजी देणारे जे कोणी मायबाई आहे त्या अन्नपूर्णेला साष्टांग नमस्कार. तिच्या हाताला खरंच चव आहे आणि खूप छान जेवण देत होते. ती पण एक आनंदाची गोष्ट होती. म्हणजे ती मायबाई करत असेल तर तिचे, किंवा तिच्याकडे तिचे मिस्टर करत असतील तर त्यांचे महाराष्ट्राची मराठी भूमी ही अत्यंत भाग्यवान भूमी आहे. एक दिव्यात्मा जन्माला यायचा असेल, एक श्रेष्ठ पुरुष जन्माला यायचा असेल, पुरुष म्हणजे पुरुष आणि स्त्री, तर अनेक पिढ्यांचं पुण्य करावं लागतं. आपण भाग्यवान अशासाठी, म्हणजे मराठी माणूस यासाठी भाग्यवान, मराठी माती यासाठी भाग्यवान की महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असा एक अद्भुत चमत्कार घडला की एका वेळी 3 दिव्य आत्मे इथे अवतरले. एक जगद्गुरु तुकोबाराय, 2 समर्थ रामदास आणि 3 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. समकालीन आहे. एक यातला जन्माला येण्यासाठी म्हणजे अनेक पाश्चात्य विचारवंतांनी, इतिहासाच्या अभ्यासकांनी, सैन्य निपुणतेचा कौशल्याचा विचार करणाऱ्यांनी तर असं म्हटलं की आमच्याकडे जर शिवाजी महाराजांच्या सारखा योद्धा असता तर आम्ही जग जिंकला असता. असे एक शिवाजी महाराज जन्माला यायसाठी अनेक पिढ्यांची पुण्य आहे. असा एक समर्थ संत जन्माला येण्यासाठी अनेक पिढ्यांची पुण्य आहे की ज्याला शब्दांचा अर्थ नेमका कळाला. लग्नाच्या वेदीवर उभा असताना शुभमंगल सावधान यातला सावधान शब्दाचा अर्थ जगात एकाच पुरुषाला कळाला, तो ठोसरांच्या नारायणाला. बाकी सगळे पुरुष सावधान म्हटल्यानंतर अधिक बेसावध होतात आणि हार घालतात. पण गंमत अशी की नियतीनं हे तिघही कशा वेळी निर्माण केले बघा की जेव्हा परकीयांचं आमच्यावरती आक्रमण होतं 350-400 वर्ष आपला सगळा मराठा समाज हा गुलामगिरीत होता, असुरक्षित होता. भोसल्यांच्या सगळ्या मातबर घरातल्या स्त्रीचं अपहरण होत होतं, तीर्थक्षेत्र भ्रष्ट होत होते, धर्म बुडत चालला होता. आणि अशा भयंकर सांस्कृतिक आक्रमणात, राजकीय आक्रमणात 3 दिव्य ज्योती इथे प्रकट झाल्या. शिवबा, समर्थ, तुकोबाराय. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या, मला या गोष्टीत फार काही रस नाही. समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते का नव्हते हे काही 12वीचे किंवा स्पर्धा परीक्षेचे निकाल लागल्यानंतर आपल्याकडे न शिकलेल्या पोरांनाही 50,000 रुपये देऊन त्याचा फोटो टाकून मेरिट लिस्ट मध्ये आमच्या क्लासचे आले, असं काही समर्थांच्या डोक्यात नव्हतं, तुकोबांच्या डोक्यात. गुरु शिष्य असण्याचा अर्थ असा की एकमेकांच्या साठी पूरक काम केलंय की नाही, एवढाच विषय. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना
जिजाऊ आईसाहेब सांगत होत्या की तुझा जन्म पोट भरण्यासाठी नाही, तुझा जन्म वतनदारी भोगण्यासाठी नाही. थोरल्या महाराजांचं स्वप्न आहे, शहाजी राजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचा विचार आहे. आणि जिजाऊ आईसाहेबांना हे कळतंय की माझ्या नवऱ्याची तगमग काय होते. नियतीने प्रत्येकावर काम सोपवलेलं आहे, पण बीज तर पहिलं शहाजी महाराजांच्या मनात आलं. ते आणि जिजाऊ आईसाहेबांच्या मनातली तीव्र ही क्रोधाची भावना, परकीय सत्तेविषयी, अन्यायाविषयी, अत्याचाराच्या विषयी, रयत कास्तकार भरडले जात आहेत त्याविषयी, त्या दोन्हीचं मिलन घडून एक महापुरुष निर्माण छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी निर्धार केला की मला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची. बघा, सत्ताधाऱ्यामध्ये संतत्व आल्यानंतर काय होतं तर शिवाजी महाराज प्रकट होते, आणि संतांमध्ये शौर्य प्रकट झालं तर काय होतं तर एक शौर्य आहे वैराग्याचं जे जगद्गुरु तुकोबारायांचं झालं, एक शौर्य आहे शक्ती उपासनेचं जे समर्थ रामदासांचे. शिवबांच्या मनामध्ये असं आलं की मला राज्य स्थापन करायचं आहे, आईची इच्छा आहे, वडिलांची इच्छा आहे, हे मला पूर्ण करायचं आहे. पण हे सगळं राज्य मी स्थापन केल्यानंतर हे कोणाचं राज्य? शिवाजी, शहाजी, भोसले यांचं राज्य. म्हणून शकलेच ते हो माझं राज्य आहे, त्यांच्या पराक्रमाने ते निर्माण झालं. पण ते काय म्हणाले की माझं राज्य नाही आहे, एकतर हे रयतेचं राज्य आहे. लोकशाही बोलतायत ते. आता लोकशाहीच्या नावाने आपल्या मुला मुलीलाच गादीवर कसं आणता येईल याचे किती प्रयत्न चालले. जीव सुटत नाही अनेकांचा. तुमचं कुठेतरी बसवलं जाईल आपल्या घरातला, आणि तो लोकभाग सेवेच्या भावनेतून नाहीये, आपली पाप झाकायसाठी कोणीतरी सत्तेवर असलं पाहिजे यासाठी हे प्रयत्न आहे. शिवबा म्हणू शकले असते हे आमचं आहे राज्य, पण ते म्हणाले की हे रयतेचं राज्य आहे एक. आणि दुसरं, त्या सगळ्या राजसत्ताकारणाला त्यांनी इतकी मोठी आध्यात्मिक उंची दिली. ते म्हणाले की हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, ही भगवंताची इच्छा, ही परमेश्वराची इच्छा आहे. हे पुन्हा एका सरदार वतनदाराच्या पोराच्या मनात सत्तेची लालसा आली आहे म्हणून ते केलेलं नाहीये. हे कुठल्या तरी सत्ताधीशाच्या विरुद्धचं बंड नाहीये. इथे मला सद्धर्म स्थापन करायचं. धर्म संस्थापनेचे न आहेत ना ते अशा काही सत्तेच्या लालसेने ते करत नाही. म्हणून ते राज्य असं झालं. त्याचा कालावधी छत्रपतींच्या शिवबांच्या कालावधी लहान आहे, पण त्या लहान कालावधीमध्ये त्यांनी अशी ज्योत प्रज्वलित करून टाकली की जेव्हा जेव्हा जनतेच्या आणि देशाच्या हिताचा विचार येतो, शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. आता छत्रपतींच्या या सगळ्या राज्य स्थापनेच्या प्रपंचाला दोन बाजूनी आध्यात्मिक शक्ती पूरक होत होते. ते वेटले होते का नव्हते, गंडा बांधून घेतला की नाही, आणि त्यांना माळ घातली की नाही, ते त्यांच्या पायाशी बसले की नाही, हे सगळे रिकामपणातले उद्योग आहेत. त्यांना करायचे, त्याने खुशाल करावे. कारण का त्यांना ते उद्योग करायचे नाही. त्यांना भिंती बांधायचे, त्यांना खड्डे खणायचे, त्यांना भेद निर्माण करायचे, त्यांना हा समाज समर्थ व्हावा असं वाटलं नाही. मग ते दिसली गंजी की काढी टाकायला सुरुवात करतात. त्यांना फक्त आग लावायची, आपल्याला साग निर्माण करायची. एका बाजूनी तुकाराम महाराज सांगतायत, दुसऱ्या बाजूनी समर्थ रामदास. जो श्रीरामाच्या साक्षात्कारासाठी गोव्यावर निघून गेलाय आणि 12 वर्ष नाशिकच्या जवळ टाकळीला गोदावरीच्या किनाऱ्यावरती आणि गोदावरीमध्ये उभं राहून गायत्रीचं प्रश्न करतोय. तळमळ येत नाही की रामाचं दर्शन झालं पाहिजे. आणि रामाचं दर्शन झाल्यानंतर खरं तर त्याचं वैराग्य पूर्ण झालं, संपूर्ण विषय होता. पण आपल्याकडे संन्यास धर्माला एक समाज धर्माचा स्पर्श आहे. ते विसरू नका. आपला परमार्थ कोरडा नाही. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये राष्ट्र हा केंद्र बिंदू आहे. श्री सूक्त म्हणा, सप्तशती म्हणा, त्याच्यामध्ये वारंवार भगवतीने हे सांगितलेलं आहे. कधी तर थेट सांगितलंय, मी राष्ट्र आहे, अहम राष्ट्र.
मीच राष्ट्र आहे आणि माझी उपासना करता तुम्ही, म्हणून मला शिवशक्ती हे बँकेचं नाव सुद्धा असं अद्भुत वाटतं. ज्यांना कोणाला सुचलं त्यांचं खरंच अभिनंदन केलं. शिव पण आहे, शक्ती पण आहे. नुसतं शिव काही करू शकत नाही, शक्ती लागतेच. आणि शक्ती आहे तरच शिवाचं मूल आहे. एकदा या दोघांमध्ये संवाद चालला होता, तर शिवानी शक्तीला विचारलं, तू कोण एवढी लागून गेली आहे? तर शक्तीने सांगितलं की तुमच्या नावामधली जी वेलांटी आहे ना ती मी आहे, ती काढून टाका. शिवाचं शव होईल. मी आहे म्हणून शिव आहे, पण शिव पण पाहिजे, शक्ती पण पाहिजे. म्हणून आपण आता अवकाशामध्ये यशस्वीरित्या चंद्राच्या अशा अपरिचित भागावरती लँडिंग केलं आणि त्या जागेला शिवशक्ती नाव दिलं. का तर आम्हाला हे दोन्ही पाहिजे. संपूर्ण अध्यात्मामध्ये कुठल्या आपल्याकडे तेवढा वेळ नाही, पण हे सगळं का माहिती असू द्या, जे लोक आपला बुद्धिभ्रम करतायत की हे सगळे पळपुटे आहे, यांच्यामध्ये काही नाही, असं नाही. वेद घ्या, उपनिषद घ्या, संतांचं साहित्य घ्या. त्यांनी राजकीय भाषा वापरली नाही संतांनी, पण राष्ट्राचाच विचार केला. ते कोणा श्रीमा माटे म्हणत असत की देश म्हणजे देशातली माणसं, त्या माणसांचा उद्धार म्हणजे देशाचाच उद्धार. सगळ्या संतांनी ते केलं. जर त्यांना स्वतःचा मोक्ष पाहिजे असता तर भंडाऱ्याच्या डोंगरावरून महाराज खाली उतरलेच नसते. ते उतरले कारण का बुडते हे ज्यांना देखावे ना डोळा. जग म्हणजे कोण? समाज. तुम्ही आम्ही माणसं, राष्ट्र. त्यांच्या डोळ्यासमोर राष्ट्र नसतं तर पर्यावरणाचा विचार त्यांनी मांडलाच नसता. वृक्षवंती आम्हा सोयरी म्हटलेच नसते. तसं एका बाजूने तुकोबाराय मार्गदर्शन करतायत समाजाला, दुसऱ्या बाजूने रामदास करतायत. टाकळीची तपश्चर्या पूर्ण झाली आणि त्या अध्यात्म धर्माला समाज धर्माची जोड होती. आपल्याकडे असं म्हटलंय, वैराग्य घेतल्याबरोबर, संन्यास घेतल्याबरोबर देशाटन केलं पाहिजे. संन्यास घेतला, दीक्षा घेतली आणि आश्रम काढून तिथेच राहिला तर मान्य नाही आपल्या परंपरेत. त्यांनी देशाटन केलं पाहिजे, परिव्राजक झालं पाहिजे, त्यांनी देश पाहिला पाहिजे. आणि मग देश पाहायला निघाले समर्थ रामदास. आणि फिरता फिरता त्यांच्या असं लक्षात आलं की मी कोणता अध्यात्म सांगतो. शरण करा, डोळे मिटा, ध्यान लावा, उपवास करा, प्रापंचिक गोष्टींचा त्याग करा, हे मी कोणाला सांगतोय? ज्यांना खायलाच मिळत नाही असा माझा समाज आहे. ज्या समाजामध्ये दिवसा ढवळ्या स्त्रियांचं अपहरण होतं, त्यांच्यावर बलात्कार होता, त्यांना मी सांगतो शांती आणि संयम. ज्या लोकांच्या अंगावर कपडे नाही आहेत त्यांना मी सांगतोय त्याग. समर्थन स्वतःचाच एका अर्थाने संतापाला. ते म्हणाले की हा अध्यात्माचा मार्ग, हा धर्म, हा परमार्थ, हा या समाजाला सांगून उपयोग नाही. कारण का या समाजाकडे काही नाहीच आहे. अन्न नाही, वस्त्र नाही, आसरा नाही, लोकांना खायला नाही, प्यायला नाही, यायला नाही, लोकांना घर नाही. आणि मी ह्या लोकांना परमार्थ नको, हातात माळ घ्या, जप करत बसा. ते म्हणाले नाही, यांच्या पुरुषार्थाची जागृती करा. आणि देशाटन करता 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 काश्मीरमध्ये गेले असताना एका शीख गुरूंची समर्थांची भेट झाली. त्या शीख गुरूंना बादशाह म्हणायचे. तर समर्थ त्यांच्या भेटीला गेले आणि त्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न आला की हे तर संत आहेत, सद्गुरू आहेत, स्वतःला बादशाह कसं काय म्हणून घेतात? उत्सुकता होती समर्थांच्या मनात. आणि ते अतिशय ते घोड्यावर आले, हातात तलवार वगैरे होती. मग तर समर्थांना आणखीन आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले की तुम्ही तर संत आहात, सगळं सोडलेलं आहे तुम्ही, तर तुम्हाला घोडा, तलवार, हे बादशाहाची बिरुद ही सगळी कशासाठी पाहिजे? तर त्या शीख गुरूंनी समर्थांना सांगितलं, तुमची आध्यात्मिक वाटचाल छानच आहे, पण वर्तमानामध्ये ज्या तऱ्हेचं इस्लामचं आक्रमण आपल्यावरती होत आहे त्या काळामध्ये ध्यान, धारणा, यात्रा, जप, उपवास एवढं पुरेसं नाही.
तुम्ही बघा कोणता परमार्थ शिकवायचा आहे, शक्ती आपल्याला शिकवावी लागेल. समर्थांबद्दल खूप छान संवाद आहे तो. आत्ता ज्यांनी देह ठेवला त्या डॉक्टर अशोक कामतांनी शीख गुरूंवर 4-3 खंडामध्ये सगळ्या गुरूंच्या विषयी लिहिलं. फार छान, जरूर वाचा. आणि मग समर्थांचं त्यांचं बोलणं झाल्यावर समर्थांना शीख संप्रदायाच्या श्रेष्ठ पुरुषांनी एक कोबडी दिली. समर्थांची घेऊन बसतात बौद्धदेकर महाराजांच्या हाताखाली जशी असते तशी कोबडी दिली. समर्थांनी ती घेतली. ते म्हणाले की नीट बघा. समर्थांनी ती नीट बघितली. ते म्हणाले फिरवा मूठ. आणि त्यांनी मूठ फिरवली. आत शस्त्र होतं. आणि शीख त्यांचा मोबाईल बंद करून द्या किंवा मी तुम्हाला एक युक्ती सांगतो, तो ऑन करायचा, रिसिव्ह करायचा आणि मातृभाषा ऐकवायचं, ते तरी सुधारते. ते शस्त्र होतं. आणि समर्थांनी विचारलं हे का, तर शीख गुरूंनी सांगितलं तुम्ही ज्या इस्लामी वातावरणातून फिरणार आहात यापुढे तेव्हा आत्मरक्षणासाठी शस्त्र असतं. आणि मग समर्थांमध्ये एक अद्भुत परिवर्तन घडलं. एक तर देश पाहिल्यामुळं, देशातली गरिबी पाहिल्यामुळं, देशातल्या लोकांचं दुःख पाहिल्यामुळं, स्त्रियांची अवहेलना पाहिल्यामुळं, भ्रष्ट झालेली तीर्थक्षेत्रे बघून त्यांच्या लक्षात आलं की मला माझ्या अध्यात्माला राष्ट्रीय जागृती जोडावी लागेल. आणि हातात शस्त्र आल्यानंतर समर्थांना एक साक्षात्कार झाला. शक्तीने पावती राज्ये, शक्ती नसता विटंबना. कोण तुसे अशक्ताला रोगीसा बराडी दिसे. कोण अशक्ताला पुसे. आणि जे बोलण्यावरून पळून गेले त्या समर्थाने प्रपंचामध्ये पुरुषार्थ आवश्यक आहे असं सांगितलं. आणि मग रामाची भक्ती करत असून सुद्धा, रामाचा साक्षात्कार झालेला असून सुद्धा समर्थाने सर्वतोर राम मंदिर उभी नाही केली, हनुमान मंदिर उभी केली. कारण का ते म्हणाले की असं व्हायला पाहिजे तरुणांनी, निर्व्यसनी, ब्रह्मचारी, संयमी, शक्तिशाली आणि सगळी आव्हानं पेलू शकणार. या सगळ्या वातावरणाचा एका दैवी ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रत्यक्ष मदत होतच होती. तिकडे शिवबा हिंदवी स्वराज्य स्थापन करत होते, इकडे समर्थ रामदास पुरुषार्थ जागृत करतात. किती अनेक प्रकारच्या त्यांच्या रचना आहेत. दासबोध आपण सगळे वाचतो, आत्माराम वाचतो. पण समर्थांचा मूळ मुद्दा काय होता, ते म्हणतात की असं भाविक आहे ना, तुम्ही भक्ताय ना, अशी भित्र्यासारखे का वागताय, मान खाली करून न टाकता. तुम्हाला भोंग्याचा त्रास होतो ना, सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र, भोंगा उतरवा करून तुम्ही घाबरताय कशासाठी. तुमचं राज्य आहे, तुमचं गाव आहे, तुमचा परिसर आहे, तुमची गल्ली आहे आणि ते ढणाढणा भोंगे वाजतात, उतरवा. समर्थ असं म्हणतात देव मस्तकी धरा. म्हणजे डोक्यावर देव असल्याने डोकं चांगलं चालतं, पण अवघा हलकल्लोळ करा. हलकल्लोळ केला पाहिजे, पुरुषार्थ, हिंमत दाखवली पाहिजे, लढा अन्यायाच्या विरुद्ध लढलंच पाहिजे. आणि समर्थांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, ते सगळं सांगतात की अन्न नाही, वस्त्र नाही, आसरा नाही, दैन्य आहे, दुःख आहे, सगळं खरं आहे. पण मी ध्यानाला बसतो आणि टपकन माझ्यासमोर हे सगळं टाक, कपडे, पंचपक्वान्न, बघा काय सांगितलंय आम्हाला समजा. ते काय म्हणतात हे सगळं नाही आहे, हे खरं आहे. इतकी विटंबना चालली आहे, आमचा प्रपंच धड नाही, परमार्थ काय धड होणार. ज्याचं आईतीर चांगलं नाही त्याचं पैतीर चांगलं कसं असेल. आणि प्रपंचामध्ये सुवर्ण पाहिजे हा आग्रहाने मुद्दा मांडला. आणि परमार्थात पंचीकरण पाहिजे, दोन्ही मांडलं. आणि ते असं म्हणतात हे सगळं नाही आहे ना, हे तू आमच्यावर मेहरबानी करून आम्हाला देऊ नको, आम्ही भीक मागायला नाही आलो. हे सगळं मिळवण्यासाठी बुद्धी देत होता, बुद्धी मागितली. म्हणजे मी माझी बुद्धी वापरेन, मी माझा पराक्रम करेन, मी ते मिळवेन. आणि मग महंताच्या माध्यमातून त्यांनी समाज संघटन केलं. एका बाजूने हा विचार, दुसऱ्या बाजूने जगद्गुरु तुकोबा.
तुकोबारायांच्या लक्षात आलं की काय समाज आहे, किती अंधश्रद्धा, किती वेड्या सगळ्या, अतिशय प्रभावी प्रखरपणाने ज्ञानेश्वर महाराज मानून गेले. त्यामुळे आई समजावते तसं त्यांनी समजावलं. नामदेव महाराज संकीर्तनामध्ये, भक्तीमध्ये, प्रेमाने म्हणजे गोडीने सगळं सांगतायत मित्रासारखं किंवा थोड्या ज्येष्ठ मित्रासारखं. या दोघांच्या पसायदानामध्ये ते प्रतिबिंबित झाले. तुकोबार आहे असं म्हणतात की या झोपलेल्या मराठ्यांना जाग करायचं असेल तर यांना असं अंधारून गोंधारून सांगणार नाही, दणके देऊन. हा निद्रिस्त महाराष्ट्र आहे. हा काय काय करतोय, नवस काय बोलतोय, बळी काय बोलतोय, यांना कळत कसं नाहीये की एक परमेश्वर आपण निर्माण केलेल्या एका जीवाचं बळी कसं मागेल. पण नवस आहे, गंडे दोरे, ताबी, अमुक तमुक ह्यात किती अडकून पडले हे लोक. यांना धर्म कळतच नाहीये. गदा गदा नुसतं हलवलेलं नाहीये. हा शब्द पार्लमेंटरी मानू नका, कानफाडात मारून आपल्याला जागा करायचं काम या संतांनी केलं. जगद्गुरु मुलात तुकोबार आहे काय म्हणतात, नवसाने जर काम झालं असतं, नवसे पुत्र होती तर करावा ना लागे पती. नवरा करायची गरजच काय, नवसाने जर पोरं झाली असती तर. असं होत नाही, नवसाने काही होणार नाहीये. तुला जे करायचं आहे ते तुझ्या सामर्थ्याने तू, प्रपंच असो, परमार्थ असो, व्यवहार असो, लौकिक असो, पारलौकिक असो, काहीही असो. तुकाराम महाराजांनी बाप कसा असतो तसं कानफाटातून समाजाला शिकवायला सुरुवात केली. किती विषयात एखादा प्रबोधन म्हणजे आणि लाडीगोडीनी नाही, कुरवाडून हल्लारून गोंधाळून प्रेम नव्हता असेल तर भाग नाही. मृत्यूचे जन लेखवेला डोळा असं त्याचं हृदयचं कळवळ आहे. त्याच्यात मनात प्रेम, बापाच्या हृदयात प्रेम नसतं अशातला भाग नाही. पण आईला जसं प्रेम प्रकट करता येतं तसं केलं बापाने तर घराची घडी विस्कटली. बाप थोडा कठोरच पाहिजे. त्याचकन आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि 15ने डोळे पुसू शकते. पोराला वाटतं की आई दयाळू आहे, बाप कठोर आहे. पण पोराला हे कळतच नाही की बापाची उशी रात्री ओली का होते तर तो अंधारात रडतो. त्याला उजेडात रडायची परवानगी दिली नाही परमेश्वराने. कारण का मग घरातला करताच रडायला लागला तर घर बसेल. तुकोबार आहेत तसे आहे. ते म्हणतात की तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम नसतं तुम्हाला म्हणाले असते, पण तुमच्यावर प्रेम आहे म्हणजे तुमच्या माझ्यावर प्रेम आहे, समाजावर प्रेम आहे. आणि त्यांना हे सगळं बघत नाही. अंधश्रद्धा आहे, खोडचट कल्पना आहे, कर्मकांडाचा अतिरेक आहे. आता अतिरेक आहे कर्मकांडाचा, तर कर्मकांड नाकारायची का. तुकाराम महाराजांनी कर्मकांडाचा अतिरेक नाकारला. मग आम्ही काय केलं, ती सवलत घेतली आणि कर्मकांडाची टिंगल करायला सुरुवात केली. पुन्हा बुद्धी भेटली. कर्मकांड कुणाला टाळता येतं. इकडे सर्जन बसले, त्यांना विचारा ओटीमध्ये जाण्यापूर्वी ते ओटी मॅनेज करणाऱ्या सिनियर नर्स असेल, ज्युनियर डॉक्टर असेल, त्याला विचारतात सगळं सेट आहे आणि नुसतं विचारून थांबत नाही. ते आत गेल्यानंतर बघतात. मग कात्रीचे 2 गोल ट्रेमध्ये आणि टोकं बाहेर अशी कात्री जर ठेवली असेल त्या नर्सने तर तिला सस्पेंडच करून टाकतात. कात्री कशी ठेवायची, चाकू कसा ठेवायचा, कापसाची पोळे कसे ठेवायचे, पट्टी कशी ठेवायची याचं शास्त्र आहे. आणि बहुतेक सर्व सर्जन ते पाळतात. जायचं मला ओटीमध्ये तर मी कसं केलं पाहिजे, कुठून तरी आले बाहेरून हॉटेलमधून तसंच केलं असं ना. ते ॲप्रन घालतील, कपडे बदलतील, ग्लोव्ज घालतील, डोक्यावर टोपी घालतील, मास्क लावतील. हे सगळं ते का होत आहे तर ते सोहळ्यामध्ये ऑपरेशन थिएटरला बदल चित्र. बरं तुम्ही विमानाने प्रवास केला असेल, करता असेल, काही म्हणा तर फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स. आपण विमानात जाऊन बसतो, अनेकदा बसतोय.
नियमित बसतोय, कसे असतो पहिल्यांदाच बसतोय काय, तर तिकडे ती एअर होस्टेस जी आहे ती येते आणि ती म्हणते कृपया माझ्याकडे लक्ष द्या, मी तुम्हाला काही सुरक्षेच्या गोष्टी सांगते. मग पट्टी अशी बांधतात, बघताला असं उचलावं, मग असं पोचावं, सगळ्यात तोंडपाठ आहे ते. ऑक्सिजनचं वरती आहे, लाईफ सेव्हिंग जॅकेट खाली आहे, इमर्जन्सी डोअर्स इकडे आहे, पुढे 2 डोअर आहेत, मागे 2 डोअर आहेत, मध्ये 2 डोअर आहेत. आपण तर ब्रँड बघून विमानात काय काय आहे सगळं माहिती असतं, ते सगळं करावं लागतं आणि ते एक वाक्य उच्चारते, जरी तुम्ही नियमित प्रवास करणारे प्रवासी असाल तरीही माझ्या सुरक्षा सूचनांकडे लक्ष द्या. हे कर्मकांडच आहे, पण हे कर्मकांड सुरक्षिततेसाठी. म्हणून पूजा, नाम, पोथी, पाठ, ध्यान, धारणा हे रोज केलं पाहिजे. हा म्हणजे अंतिम अध्यात्म नाही आहे, पण हे धर्माचं अनुशासन आहे, हे केलं पाहिजे. तुकाराम महाराजांचं त्याला विरोध नाही, त्यांनी स्वतः ध्यानधारणा केली, ते स्वतः नामस्मरण करतायत, पण नाम इतकं त्यांच्यामध्ये भिनलं होतं की वेगळेपणाने नामस्मरण करण्याची गरज नाही. पण ते काय म्हणाले, कर्मकांडाच्या नावाखाली तुम्ही किती भयभीत होता. देवघरात दिवा उजवीकडे की डावीकडे, काय फरक पडतो. दिवा जर उजेड देतोय ना, तो डावीकडे ठेवला तर अंधार पसरतो का, उजवीकडे ठेवल्यानंतर जास्त ब्राईट लाईट देतो का. तुकाराम महाराज म्हणतात की तुला सोयीचं आहे ते तू कर, त्याच्यासाठी एक नियम आवश्यक आहे, पण दिवा तिकडे. आमकाच गोष्ट आता एक नवीन फाईल निघाला, एकाच देवाचे 2 मूर्ती स्वयंपाकघरात. तुकारामांच्या वेळी याचे परमिष्ट लोक होतेच, 2 गणपती नको, 2 आमचा नको, 2 नको, तू देवच ठेवू नको मग घरात. तुला कोणी सांगितलं तुझ्या वाचून देव काय बेवारस होत होता. पण आता भांडणा लावायची पद्धत आहे असं मला. धार्मिक आहे ना हे बोलणार आहे, हे लेफ्ट लिबरल नाही आहे, धार्मिक आहे. पण हे धार्मिक लोक काय करतात, 2 गणपती नको, ठीक आहे मान्य घ्यायचं, 2 लंगडे बाळकृष्ण, 2 अन्नपूर्णा नाही, पण एक काढून ठेवावा तर धाकटी नाराज होईल की थोरली नाराज होईल. मी बाहेरून आणलंय त्याला. दोन्ही तुझ्याकडे वेळ असेल तर 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, देवाच्या कुटुंब नियोजनाने विचार तो करू. तुझ्याकडे वेळ आहे, तुझ्याकडे वेळ आहे तेवढे ठेव. तुझ्याकडे वेळ नसेल तर सगळे संपुष्टामध्ये घाल, एका डब्यात घाल, फळीवर ठेव. पण आम्हाला घाबरून टाक. किती अंधश्रद्धा. ते अमावस्या पौर्णिमा जे मी तुम्हाला सांगितलं बघा, तेही त्याच्या विरुद्ध. समर्थही तेच म्हणतात की हनुमंताचे नाव घ्यावे, पाऊल पुढे टाकतात. भक्त भगवंताचं नाव घेऊन जेव्हा पाऊल पुढे टाकतो तो शुभ मुहूर्त जातो. दोघंही सांगतात, दोघंही अंधश्रद्धेच्या विरुद्ध. दोघांनीही सप्रमाण सिद्ध करून दाखवलंय की या सगळ्या खुळचट कल्पनांचा खऱ्या परमार्थाशी, अध्यात्माशी काळीचा संबंध आहे. एका गावामध्ये एका गुरुवाच्या अंगात, गुरु म्हणा, पुजारी म्हणा, त्याच्यावर एक नवीन वाद सुरू व्हायचा. गुरु का म्हटला, पुजारी का म्हटला नाही, भगवही का म्हटलं नाही, तर मी त्याला नाव काय त्याच्या अंगात येत होता. आणि तो घुमायला लागला. घुमायला लागला तर गावकऱ्यांनी विचारला काय का, तो म्हणाला की कोंबडा मागता येते. एवढ्या लोकांनी समर्थ केली. समर्थकांना देवळात गेले. समर्थक धष्ट ते घुमायला लागले समर्थ. पण लोक म्हणजे ह्याच्यापेक्षा हा भारी दिसतो, त्याच्या घुमण्यापेक्षा याचा घुमण्याचा आवाज जास्त होतो. बलदंड आहे. सूर्यनमस्कारांनी, सूर्य उपासनेनी शरीर बलदंड केलं. लोक समर्थांच्या कपाळाला महाराज महाराज काय करेल. ते म्हणाले या पुजाऱ्याचं बळी. तो पुजाऱ्याचं खूप सुंदर ते अंगात आलेलं उतरलं, पळून जायला समर्थाने बकोडी पकडली. म्हणाल खरं काय सांग. तो म्हणाल नाही, माझीच मूड आला होता, खाव तू बरोबर आहे नाही घेत. ते म्हणाले की अंगात कसं येतं, संचार कसा होतो, स्फुरण वेगळं आहे.
संचार वेगळा. मग आमच्याकडे शुक्रवारी आरती देवीची सुरू झाली की गल्लीतल्या 2-4 बायका तरी घुमायच्या. काल तर नळावर उभं राहून अशा घाण शिवाय देत होती, तिच्यात देवी आली. देवीला सुद्धा जागा चांगली आहे, आवडते का? स्टँड बसल्या लॉज मध्ये कोणी सभ्य माणूस राहील का? चांगल्या ठिकाणी रामकृष्ण मध्ये राहील, आणि बँक खर्च करणार असेल तर ताजमहल मध्ये राहील. स्टँड बसले हॉटेल्स अशी कशी असतात आणि तिथे काय काय असतं तुम्हाला माहिती आहे. देवी जगन्माता ती कसलाही आगापीचा नसलेल्या बाईच्या अंगात कशी गेली. तुकाराम महाराज म्हणाले, कर्मकांडाच्या अतिरेकाला विरोध, अंधश्रद्धेला विरोध, याच्या बरोबरीनं ढोंग आणि भुवाबाजीला विरोध. खूप विस्ताराने त्यांनी सगळं सांगितलं. ते म्हणतात की भगवे कपडे घालून जर कोणी साधू होत असेल तर भगव्या कुत्र्याला का साधू म्हणायचं? भगव्याला कुत्रे असू शकतो. आता ह्याचा अर्थ भगव्याच्या विरुद्ध ते होते का? तर नव्हते. ते म्हणत होते की बाह्य रूपावरती तुम्ही भाळू नका. तिकडे कोण म्हणते ही गोष्ट? उसम हे डोंगापरी रसम हे डोंगा काय भुलत असे बघा. संत किती एक सारखं बोलतो. बाह्य रूपावर का बोलतो? चेहऱ्यावर तेल आहे महाराजांचे, असणार आठवलेलं दूध, काजू, बदाम दुसऱ्याच्या खर्चाने तेल येणारच. माझ्यासारखं भाकरी खाणार म्हणतं चेहऱ्यावर भाकरीचं तेल येणार. पण एखाद्या चेहऱ्यावर तेल हे जर संतत्वाचं लक्षण असेल तर फक्त सिनेमाच्याच संकटात त्यांचे ते चेहऱ्यावर पूर्ण करा वरच्या प्रत्येक गोष्टी मनामध्ये सात्विकता पाहिजे, बुद्धीमध्ये निरंकारिता पाहिजे आणि व्यवहारामध्ये विशुद्धता. तो सत्य. तुकाराम महाराज म्हणतात की बाहेरच्या सगळ्या गोष्टींना बोलवलं, मग ढोंगाला विरोध केला. आता हा ढोंगाचा विरोध, मानभावीपणाचा विरोध हा तुकाराम महाराजांनी प्रखरतेने केला. त्याचं मूळ कुठे आहे? अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांतिरार्थ. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगले की मला काय आवडत नाही? मानभावीपणा आवडत नाही, मला ढोंग आवडत नाही, दंभ नाही आवडत. मग मला काय आवडतं? अमानित्व आवडतं, अदंभित्व आवडतं, मला हिंसा नाही आवडत, अहिंसा आवडत, शांती आवडते, कोलाहल आवडत नाही, आर्जव आवडत. श्रीकृष्णाचे शब्द आहेत आणि तेच संत सांगतात. तुकोबारायांनी कठोर शब्दात पण सांगितलं गेलं की तुझ्या मनात भाव आहे की नाही, आणि भाव असेल तर भगवंत तुझ्याकडे धावत येईल. तुझ्या मनात भाव नाही, तू नुसता कारणावला. आपण आरती करतो, सगळेच करतो, असते का आर्तता? ज्यात आर्तता नाही ती आरती कशी? आरती कशी पाहिजे की ज्यात आर्त झालं पाहिजे. रामकृष्ण परमहंस करायचे, अशी आरती फिरव, काली मातेच्या चेहऱ्याकडे बघायचे आणि त्यांची भाव समाधी लागायची. आता आपली आरती ऐकून काली माता पळून जाईल की नको आहे. आम्ही किती ओरडतो ना, किती ओरडतो. आणि चुकीचं तर म्हणतो संकष्टी पाव निर्माण, संकष्टीलाच फक्त पावते, मग देवावर एरवी नाही पावणार. संकटी पाव आहे. चारी श्रम न बोले का काही जीवा न करता पडलो प्रभावी. तू कशाला प्रभावी पडला? साही विवाद म्हणजे काय? काय या शब्दांचा अर्थ होतो ते मला न कळता म्हणतो का आम्हाला पूर्ण तुकाराम महाराज म्हणतात की तसं काही करू नये. तो आरती नाही ओवाळली तर पांडुरंगाचं काय नुकसान? म्हणजे सुखकर्ता दुःखहर्ता असं गजाननाचं वर्णन करणारी आरतीमध्ये सुद्धा सुखकर्ता दुःखहर्ता वार्तात आहे. तो म्हणजे मी जातो, मी परत नाहीये. तुमच्याकडे उत्सवात सुद्धा येत नाही. आता शिवजयंतीच्या वेळेला तुम्हाला सगळी मिरवणुकी आहे ना डॉल्बीत.
पण त्या गर्दीत एका आमच्या घरातल्या पोरीला 4 गुंड लोक टवाळकी करतायत, तर त्यांच्या कानाखाली आवाज काढायचा असेल तर नाही, तिकडे जय भवानी जय शिवाजी असं कसं? आर्तता नाही, अगत्य नाही, आर्जव नाही. महाराजांना तरी कसं आवडेल? शिवरायांना कसं आवडेल? शिवराय सहन करतो. जावळीच्या पाटलाचा चौरंगा केला गेला. या स्त्रीच्या, या देशात स्त्रीचा अपमान सहन नाही होत. आणि ते कोणतेही युग असो, सत्ययुग, कलियुग, त्रेतायुग, इथे स्त्रीचा अपमान झाला की त्याचं फळ भोगावंच लागतं. स्वाती मांदेवालला मारलं, त्याचं फळ भोगावं लागतं. आज कलियुगाचं उदाहरण मी सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात की दांभिकपणा नको, खोटेपणा नको, दाखवेपणा नको, आतून येऊ दे. आणि आतून आलं तर तुला तुझं फळ मिळेल. किती संवेदनशील असू शकतात. तुकोबारायांचे एक शिष्य बहिणाबाई कुलकर्णी, अण्णा मुद्दाम सांगून ठेवलं. म्हणजे तुला तुकोबारायांची आरती कुणाची माहिती आहे? तुकोबारायांची आरती अशा माणसाने लिहिली आहे त्यांनी तुकाराम महाराजांचा पहिल्या टप्प्यात आयुष्यात छळ केला. पण छळ केला हेच आम्ही ठळठळीत सांगतो. ती तुकारामांची आरती मात्र त्यांनीच केली, कारण त्याचा बुद्धी फरक पडला की हे महात्मे आहेत, त्यांना आम्ही काय चिडवतोय, काय मागत करतोय, काय कुणबी म्हणून कमी देतोय आणि कसे ब्राह्मण, त्याची आरती आम्ही ते आम्ही सांगत नाही. का? तर आम्हाला सत्य नाही सांगायचं, आम्हाला सत्ता मिळवायची. त्यामुळे आम्ही भेद करतो. मग त्या बहिणाबाई होत्या, त्यांचं तुकाराम महाराजांवर जीवापाड प्रेम. त्यांच्या आयुष्याची एक कहाणी. कधीतरी बहिणाबाई या पहिल्या अशा कवयित्री आहेत. आम्ही लक्ष्मीबाई टिळकांच्या बाबतीत अजून त्यांचं पहिलं स्त्री आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. गद्यामधलं खरं आहे, पद्यामधलं आत्मचरित्र बहिणाबाई कुलकर्णी लिहिलं. आणि एक नाही, 11 जन्म त्यांनी आपल्या मुलाला सांगितले. आधीचे 11 जन्म. मी कोण होते, तू कोण होते. आणि त्यात त्यांनी म्हटलं की प्रत्येक जन्मात, आता आपण इथे भेटलोच ना, हे आजच भेटलोय अशातला भाग नाही, कालच भेटलो अशातला भाग नाही. असं आपण वेगवेगळ्या जन्मामध्ये भेटत राहत असतो. नाती वेगळी असतात. आज जी माझी आई आहे ती कदाचित गेल्या जन्मात बहीण असू शकेल. आज जी माझी बहीण आहे ती गेल्या जन्मात माझे शिक्षक असू शकतात. आज ते माझे शिक्षक आहेत ते माझे गेल्या जन्मामध्ये माझे काका असू शकतात. काही मेनी माइंड्स मेनी मास्टर नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वैज्ञानिकदृष्ट्या प्रयोग करून स्मृती माध्यमाच्या जन्माच्या असे 1000 उदाहरण ते बहिणाबाईंनी त्याकडे घेतले. मी सांगतो, निर्देश कुठे करतो बघा. आम्हाला जे दाखवलं गेलंय, जे सांगितलं गेलंय ते स्वार्थमूलक, द्वेषमूलक. मूळ आम्ही गंगेला भेटलो, मूळ संतानाला विचारलं. त्या बहिणाबाई देऊमध्ये राहतो आणि ही तुकोबारायांची लाडकी शिष्य आहे. तर तुकोबारायांना त्रास द्यायचा तर काय करावं लागेल? तर हिला त्रास द्यायचा. मग हिला त्रास द्यायचा तर काय केलं पाहिजे? हिच्याकडे जी, जिच्यावर हिचा जीव आहे अशी एक गाय आहे, त्या गायीला दांडक्याने मारा. मारणारे हिंदू आहेत, मुसलमान नव्हते त्यावेळी. मारायला त्यावेळी मुसलमान नव्हते सगळे, गायीला मारायला हिंदू होते. पण त्या हिंदूंच्या डोक्यामध्ये हात राग होता की हे कोण संत लागून गेलो, नाही ह्यांना छळायचं कसं? तर ज्ञानेश्वरांची झोळी मधुगिरीची काढून फेकून दिली किंवा त्या झोळीत जशी राख घातली, माती घातली, तसं तुकोबारायांना त्रास द्यायचा तर बहिणाबाईला त्रास, आणि बहिणाबाईला त्रास द्यायचा ना तर बहिणाबाईच्या गायीला त्रास. म्हणून गायीवर फटके मारले आणि तुकाराम महाराजांच्या गेले. त्यांना काय केलं? तुमच्या शिष्याच्या गायीला मारलं. तर ते गेले तर तिकडचं दृश्य बघून त्यांच्या पायाखाली जमीन झाली. तुकाराम महाराज बसले होते आणि त्यांच्या पाठीला तेल आणि हळद लावणं चालू होतं. ते लोक म्हणाले, काय झालं बुवा? ते म्हणाले, कोणीतरी त्या गायीला मारलं ना, माझ्या पाठीवर ओळखली. इतकं दादा सृष्टीशी, परमेष्टीशी, समष्टीशी. एक संताचं हे लक्षण आहे की सगळ्या जीवाशी त्याचं असं नातं असतं.
तुकोबारायांचं केलं. अशा तुकोबारायांनी सांगितलं की अरे असा तू सगळ्याशी जोडला नाही तुझा अध्यात्म. तू भटकून वागशील, हटकून वागशील, स्वतःचा तोरात मिळवशील तर तुझं अध्यात्म हे काही खरं नाही. मग तुला विशुद्ध भक्ती कशी करता आली काय? तुकोबारायांचे उद्देशाचे अभंग आहेत. एकूण 4,500-5,000 अभंग आहेत. काही क्षेत्राला अभंग आहेत ते सोडून 4,500 अभंग आहेत. एक एक अभंगावर बोलायचं झालं तर आयुष्य बोलणार नाही. पण तुकोबाराय आपल्याला सांगताय की तुला प्रेमपूर्वक भक्ती करता आली आणि अशी प्रेमपूर्वक भक्ती करता आली पाहिजे तर पहिल्या दिवसापासून जे बोलतोय आपण तेच आसक्ती सोडता आली पाहिजे. आता बघा इथे त्यांनी काही लक्षणं सांगितली. मी आज त्याची खूप स्फोटी करतो. आपल्यापैकी ज्यांना उत्सुक आहे त्यांनी तुकोबारायांचा गाथा गावा. केशव भिकाजी यांनी प्रसिद्ध केलेला चांगला आहे. पण आणखी थोडंसं संक्षिप्त आणि नेमकं वाचायचं असेल तर तो सार्थ आहे. तर म्हणजे तुकोबारायांचा गाथा सार्थ कशा इतकं सरळ सरळ सोपं आहे. एका अतिशय मोठ्या शाळेच्या पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकांनी एकदा मला फोन केला आणि ते म्हणाले की विवेकजी मराठी दासबोध आहे का उपलब्ध? मी म्हटलं नाही. तो कानडीत आहे. दासबोध कानडीत आहे का? मी म्हटलं नाही, त्याचं मूळ तेलुगू आहे. अच्छा म्हणजे तेलुगू मग मल्याळम होतं, त्याचं तेलुगू झालं, त्याचं कन्नड केलं. आता मी विचार करतोय मराठी का? ते म्हणाले म्हणजे काय बोलताय? मी म्हटलं पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक तुकाराम गाथा तसा मराठीत आहे, दासबोध तसाच मराठीत आहे, मराठीतच आहे. तुम्हाला कुठलं मराठी? त्याने हातच लावला मुख्याध्यापक. आता काय सांगेल पोरं असो. तुकोबाराय काय सांगतात ते अजून संक्षिप्त पाहिजे असेल तर गुरुदेव रानडेंनी संत चरित्र माला अशी माला प्रसिद्ध केली आणि त्यात एक एका संतावर एक एक छोटे छोटे पुस्तक आहे. त्यात तुकाराम महाराजांचं पुस्तक आहे रलेंडी, सहज ते तुम्ही वाचू शकता. तर त्यातून मी आज म्हटलं काय काय तुकोबारायांनी सांगितलं गेल्या 2 दिवसाच्या अनुसंधानामध्ये ते सांगावं लागेल. आपण पहिल्या दिवशीपासून काय पाहतोय? भाषा कौशल म्हणजे संतत्व नाही. भाषण चांगलं करतो, प्रवचन चांगलं करतो, कीर्तन रंगवतो, ओके, तर तू प्रचारक आहेस, सद्गुणांचा प्रचारक आहेस. 2 हे सगळं ज्यांनी केलंय त्याची आसक्ती संपली आहे का? नाही. तर ज्याची आसक्ती संपली आहे तोच संत आहे. 2 आपल्या 2 दिवसाचा टेका आहे की काय आपण घेऊन जाणार आहे व्याख्यानात. आणि मग वैराग्याचा अर्थ असा नाही की 4 लोकांमध्ये मला हे नको ते नको ते. वैराग्याचा अर्थ म्हणजे हवा नकोच्या पलीकडे जा. वैराग्य म्हणजे खूपदा असं होतं की त्या वैराग्याचंच एवढं प्रदर्शन होतं की वैराग्याचं वैताग यायला ते कारण ती विरक्त आहे. आपण विरक्त आहोत ही जाणीव सुद्धा सुटली, तो खरा वैराग, तो खरा विरक्त. तर तुकाराम महाराज म्हणतात की संत जे आहे, भक्ती जी करायची आपल्याला त्याच्या सगळ्या लक्षणांचा विचार आपण केला पाहिजे. आणि तो जर करायचा असेल, मी काय निवड काढला मिशा निर्देशासाठी पसायचा ते असं म्हणतात की मी भगवंताकडे काय मागेन, पसायदानाचं ते पैलू समजत होते. तर ते असं म्हणतात की निर्वाहापुरते अन्न आच्छादन, निर्वाहापुरते अन्न आच्छादन. आपण किती मिळवतो, किती कमवतो, किती कमवायची इच्छा आहे. काही लोकांचं तर अगदी पुढच्या 5 पिढ्यांपर्यंत. कबीर बाबा असं म्हणाले की पूत सुपूत असेल म्हणजे मुलगा चांगला असेल तर त्याच्यासाठी पैसे ठेवायची गरजच नाही, तो कमवेल. आणि पूत कुपूत असेल, तो वाईट असेल तर पैसे ठेवूनही काही उपयोग नाही. पुढच्या पिढीला मिळावं म्हणून आपापल्यासाठी किती कमवा. भक्तीचा हा एक पैलू. काल एका तरुणाने मला विचारलं इतकं आदर्श जीवन जगता येतं म्हटलं की जगलेच पण आपल्याकडून तशी अपेक्षा आहे का? मी म्हणलं नाही.
मी गौरीशंकर जेव्हा दाखवतो ना तेव्हा जिना चढण्याची इच्छा तरी होईल. ध्येय नेहमी असं पाहिजे की तिथे गेलं की ते थोडं उंच गेलं, तिथे गेलं की ते थोडं उंच गेलं. संसारामध्ये राहून सुद्धा संतत्व करता येतं. एकनाथ महाराजांनी शिकवतात की गृहस्थाश्रमात माझं परमार्थाचं साधन घडतं. तसं मला संत व्हायची गरज नाही आणि इतक्या संतांची समाजाला गरज पण नसते. कोणीतरी व्यवहार केला पाहिजे, पुरुषार्थ केला पाहिजे, प्रपंच चालवला पाहिजे. म्हणून वैदिक सनातन धर्मामध्ये असं म्हटलंय संन्यास धर्म श्रेष्ठ आहे. हे खरं आहे, पण संन्यास धर्मापेक्षा श्रेष्ठ कोणता धर्म आहे तर गृहस्थाश्रम. कारण का गृहस्थाश्रम नसेल तर संन्यासाचं पोट भरेल कोण? तो कोणाकडे भिक्षा मागायला जाईल. आणि संन्यासी होणं फार सोपं आहे. म्हणजे मी तुम्हाला व्यवहारातली उदाहरणं सांगतो. आता सध्या मी लोकमंगल वडाळ्याला राहतोय. एकदम छान शांत झाला. मी सकाळी तिथे जे काही थोडंसं करायला बसतो कसलंच व्यत्यय आहे. म्हणजे आसपास कोणी नसतं त्यामुळे आवाज नाही, मोकळा आहे सगळं, प्रसन्न आहे, छान. सकाळी थंडाई आलं. तिथे मला जग करायला आनंद वाटणं, जग म्हणा काय जे करतो आहे ते करायला छान वाटणं समजू शकतं. कसलं डिस्टर्ब असं. पण ते जर मी जेव्हा घरी बसून मी करतो तेव्हा नातीच्या शाळेत जायची वेळ झालेली असते, तिच्या आईची तब्येत सुरू झालेली असते, बाप नातवाला उठवत असतो, म्हणजे मुलगा माझा नातवाला उठवत असतो, तुला किती वाजता कॉलेज आहे, त्यांचा कोल्हा चालतो, त्याच वेळी दूधवाला येतो, त्याच वेळी कचऱ्याची गाडी येते आणि सगळा कोल्हा असतो. तिथे माझं मन एकाग्र व्हायला फार कठीण. गृहस्थाश्रम श्रेष्ठ का संन्यासाश्रमापेक्षा? तर शांत जागी कोणीही शांत राहील. कोलाहलामध्ये बसून शांत राहता येतं, ती खरी साधना. त्यामुळे प्रपंची हा परमार्थी होऊ शकतो आणि तो संन्यासापेक्षा श्रेष्ठ परमार्थी होऊ शकतो. म्हणून आधी प्रपंच करावा नेटका, मग करावे परमार्थ विवेक. म्हणून ते स्वतः पडाले. बरं, मला कधी कधी रामदासांची मजा वाटते. ते काय म्हणतात, ज्यांच्या सुकृताचं भाग्य, सुकृताचा योग मोठा कोणाचा आहे माहिती आहे? देवाचा साक्षात्कार झाला त्याचं नाही करत. ते काय म्हणतात, मनासारखी सुंदराती अनन्या, मनासारखे पुत्र जामात कन्या. म्हणजे मनासारखी सुंदर, अनन्य सुंदर, नुसती सुंदर नाही, अनन्य सुंदर अशी पत्नी ज्याला मिळाली, मनासारखे पुत्र आहे, मनासारखी कन्या आहे, मनासारखी जावाई आहे, असा जो आहे त्याच्या सुकृताचं फळ फार मोठं आहे. तो भाग्यवान आहे. कोण म्हणताय? बोलल्यावरून पळून गेलेले राहतात. ते म्हणतात प्रपंच तुम्ही करा, मी पळून जाईल. त्याचं कारण असं की मला एक वेगळा आदर्श स्थापित करा. किती सूक्ष्म, किती मानसशास्त्रीय. मी येणार आहे त्या दोघांच्या वचनांच्या साम्यावर. समर्थाने आपल्या पुतण्याला पत्र लिहिलं. पत्र काय लिहिलं माहिती? तुकाराम महाराज काय म्हणतात, ढोंग नका करू, वर नका, वरच्या ह्याला वळून जाऊ नका, तिकडे आमच्या चोखा मिळा तेच म्हणतात. समर्थ आपल्या पुतण्यांना लिहितायत, वरी चांगला